आता आपण एकाच नंबर लाईनवर एकापेक्षा जास्त प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स प्लॉट करूया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लॉट करायचं आहे 3/5, 6/5 आणि 2 इंटिजर 3/5. आता याच्यामध्ये हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, त्याच्यातले हे जे डिनॉमिनेटर्स आहेत, हे सगळीकडे समान आहेत. त्यामुळं हे फ्रॅक्शन्स आपल्याला एकाच नंबर लाईनवर प्लॉट करता येतात. पहिल्यांदा मी ही नंबर लाईन काढतो. आता याच्यामध्ये हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्यामुळे त्याचं पहिल्यांदा मला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करावं लागेल. तर हा होईल 5 1 जार 5, 1 इंटिजर 1/5. ओके. आता पहिल्यांदा आपण 3/5 प्लॉट करूया. हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्याची व्हॅल्यू 0 आणि 1 मध्ये असेल. बरोबर आहे. तर पहिल्यांदा मी हा इथं 0 प्लॉट करतो. त्याच्यानंतर हा माझा 1, हा 2 आणि हा 3. आता डिनॉमिनेटरमध्ये 5 असल्यामुळं मला 0 आणि 1 यांचे समान 5 भाग करावे लागतील. हे मी समान 5 भाग केले, तर त्यातले मला 3 भाग घ्यायचे आहेत. त्यामुळे 1, 2 आणि 3. तेव्हा माझा पहिला जो प्रॉपर इंटिजर आहे 3/5 हा इथं असेल. दुसरा जो इंटिजर आहे, इम्प्रॉपर इंटिजर 6/5 हा मला मिक्स्ड फ्रॅक्शन 1 इंटिजर 1/5 असा लिहिता येतो. तर ह्याच्यामध्ये 1 पूर्ण आहे. तेव्हा मी काय करतो, हा माझा 1 पूर्ण घेतो. त्याच्यानंतर 1 ते 2 दरम्यान मला पुन्हा 5 भाग करायचे आहेत. ते मी 5 भाग करतो इथं आणि त्या 5 भागातला 1 भाग मला घ्यायचा आहे, जो माझा असेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं हा जो 6/5 आहे, तो या पोझिशनला असेल. आता आपण प्लॉट करूया 2 इंटिजर 3/5. याच्यामध्ये 2 पूर्ण आहेत. तेव्हा सर्वप्रथम आपण 2 पूर्ण घेऊया. हे बघा हा 1 पूर्ण घेतला. हा दुसरा पूर्ण झाला. आता 2 आणि 3 या दरम्यान मला 5 समान भाग करायचे आहेत. तर हे मी 5 समान भाग करतो इथं. 1 हे 5 समान भाग झाले आणि त्यातले मला 3 भाग घ्यायचे आहेत. तर हे माझे 2 पूर्ण झाले आणि त्याच्या पुढं मी 3 भाग घेणार आहे. 1, 2 आणि 3. तेव्हा हा जो पॉइंट आहे, इथं माझा हा नंबर असेल 2 इंटिजर 3/5. ओके. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. त्याच्यामध्ये आपण पुन्हा 3 वेगवेगळे फ्रॅक्शन्स नंबर लाईनवर प्लॉट करायचे आहेत. पहिला आहे 3/4, दुसरा आहे 5/4 आणि तिसरा आहे 2 इंटिजर 1/4. इथे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर याचे डिनॉमिनेटर्स सेम आहेत. त्यामुळे आपल्याला हे फ्रॅक्शन्स एकाच नंबर लाईनवर प्लॉट करता येतील. मी ही नंबर लाईन काढतो. आता ह्याच्यामध्ये पहिला फ्रॅक्शन जो आहे तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्यामुळे तो 0 आणि 1 च्या दरम्यानच असेल. हा माझा 1 झाला. खाली 4 असल्यामुळं डिनॉमिनेटरला मला याचे 4 समान भाग करावे लागतील. हे मी करतो. 1, 2, 1, 2, 3, 4 4 समान भाग आणि त्यातले मला 3 भाग घ्यायचे आहेत. तर 1, 2 आणि 3 हे बघा. इथं माझा हा 3/4 असेल. त्यानंतर 5/4 याचं सर्वप्रथम आपल्याला हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्याचं आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये सॉरी मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करावं लागेल. तर हा होईल 1 इंटिजर 1/4. याचा अर्थ 1 पूर्ण घेऊन 1 आणि 2 दरम्यानचा 1 भाग आपल्याला घ्यावा लागेल. आता मी हा 2 इथं प्लॉट करतो. आपल्या गरजेनुसार 1 ते 2 दरम्यान आपल्याला 4 समान भाग करावे लागतील. हे मी करतो. 1,
हे बघा, हे 4 समान भाग झालेले आहेत आणि त्यातला मला एक भाग घ्यायचा आहे. तर मी 1 पूर्ण करून हा एक त्यातला समान भाग घेतो. त्यामुळं इथं माझा हा 5/4 येईल, जो की 1 इंटिजर 1/4 आहे. हे बघा, 1 पूर्ण घेऊन दुसऱ्या भागातला एक भाग, दुसऱ्या भागाचे 4 समान भाग करून त्यातला एक भाग. नंतर आपल्याला प्लॉट करायचा आहे 2 इंटिजर 1/4. तर याच्यामध्ये आपल्याला हे 2 पूर्ण घ्यावे लागतील. म्हणजे मी हा 1 पूर्ण घेतो, नंतर हा 2 पूर्ण घेतला आणि 2 आणि 3 च्या दरम्यान मला पुन्हा हा 3, 2 आणि 3 च्या दरम्यान मला पुन्हा हे 4 समान भाग करावे लागतील आणि त्यातला 1 पार्ट, हे बघा, हा 1 पार्ट मला घ्यायचा आहे. त्यामुळं माझा हे बघा, हे 2 पूर्ण झाले माझे आणि या 2 नंतर हा 1 पार्ट मला घ्यायचा आहे. त्यामुळं हा जो इंटिजर आहे 2 इंटिजर, हा जो फ्रॅक्शन आहे 2 इंटिजर 1/4 हा इथं असेल. तर अशा पद्धतीनं आपण नंबर लाईनवर फ्रॅक्शन्स दाखवू शकतो. आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात? आपण घेऊया 3/5 मल्टिप्लाइड बाय 1/2. यामध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला म्हणजेच 3 मल्टिप्लाइड बाय 1 डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला म्हणजेच 5 मल्टिप्लाइड बाय 2 हे येईल 3 डिव्हायडेड बाय 10. म्हणजेच सर्वसाधारणपणे 2 फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरला लिहिला जातो. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. 7/5 मल्टिप्लाइड बाय 1/4 हा प्रॉडक्ट येईल 7 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 4 जे होईल 7/20. 6/7 मल्टिप्लाइड बाय 2/5 होईल 6 2s are 12 divided by 7 5s are 35. 9/7 multiplied by 7/8. आता याच्यामध्ये न्यूमरेटरला 7 आहे आणि डिनॉमिनेटरला पण 7 आहे. त्यामुळं हा 7 आपण कॅन्सल करू शकतो. तर 7 1s are 7 1s are. त्यामुळं हे होईल 9 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजेच 9/8 होईल. अजून एक एक्झाम्पल बघूया. 5/6 मल्टिप्लाइड बाय 6/5. याच्यामध्ये न्यूमरेटरला 5 आहे, डिनॉमिनेटरला पण 5 आहे. तो एकमेकाला कॅन्सल होईल आणि इथं न्यूमरेटरला 6 आहे आणि डिनॉमिनेटरला पण 6 आहे. तो एकमेकाला कॅन्सल होईल. त्यामुळं याचं उत्तर येईल 1 मल्टिप्लाइड बाय 1 डिव्हायडेड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच 1. या प्रॉडक्टमध्ये 6/17 मल्टिप्लाइड बाय 3/2. या ठिकाणी न्यूमरेटरला 6 आहे आणि डिनॉमिनेटरला 2 आहे. 6ला 2 ने डिव्हाईड होईल. सो 2 1s are आणि 2 3s are. त्यामुळं हे पुढं होईल 3 मल्टिप्लाइड बाय 3 डिव्हायडेड बाय 17 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच हे होईल 9/17. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स करतात. याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची,
जर न्यूमरेटर मधले काही नंबर्स हे डिनॉमिनेटर मधल्या काही नंबर्सनी डिवाइड होत असतील किंवा त्याच्यामध्ये काही कॉमन फ्रॅक्शन असेल, काही कॉमन फॅक्टर असेल, तर तो काढून टाकणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला हे जे फायनल ॲन्सर्स मिळतात, ती रिड्यूस्ड फॉर्ममध्ये मिळतात. रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर राहत नाही. आता आपण काही वर्ड प्रॉब्लेम्स बघूया. त्यातला पहिला आहे, सुलोचना हॅज 42 acres land. She planted wheat on 2/7 of her land, which is 42 acres. Find the land used for wheat. So, land used for wheat will be 2/7 of 42 acres. Here, of means multiplication. So therefore, we will write 7th multiplied by 42. Here, we can cancel this 7 with this 42. 7 6 are 42. त्यामुळे हे येईल 6 2 are 12 acres. त्यामुळं सुलोचनानं गव्हासाठी जी जमीन वापरली ती असेल 12 एकर. आता पुढचं गणित बघूया. नंबर 2. Ashokrav planted bananas on 2/7 of his 21-acre of land. So Ashokrav planted bananas on 2/7 of his 21-acre land. Here also this of means multiplication. We have to find the area of banana plantation. So the area of banana plantation will be 2/7 of 21. Here for of we will write multiplication to 2/7 multiplied by 21. Here we can cancel this 7. 7 ones are 7 threes are, तर आपल्याला मिळेल 3 twos are 6 acres. त्यामुळं अशोकरावांनी बनाना प्लांटेशनसाठी 6 एकर जमीन वापरलेली आहे. हे उत्तर आपल्याला मिळते. आता आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया. आउट ऑफ टोटल सोल्जर्स इन आर्मी 4/9 are posted in the northern border. 1/3 of the total are posted on northeast border. If total soldiers on the north border are 5,40,000, find how many are posted on the northeast border. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ सोल्जर्स आपल्याला माहीत नाही आहेत. ते आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. तर हे टोटल सोल्जर्स जे आहेत ते आपण एक्स म्हणूया. आता ह्या टोटल सोल्जर्सच्या 4/9 हे जे सोल्जर्स आहेत ते आपल्याला 5,40,000 दिलेले आहेत. कारण इथं म्हटलंय की टोटल सोल्जर्स ऑन द नॉर्थ बॉर्डर हे 5,40,000 आहेत. तर त्यामुळे आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन लिहूया की लेट टोटल सोल्जर्स इक्वल टू एक्स. आता 4/9 ऑफ एक्स हे आपल्याला इथं दिलेले आहेत 5,40,000. याच्यावरून आपण टोटल सोल्जर्स काढूया. सो टोटल एक्स इज इक्वल टू काय होणार 5,40,000 मल्टिप्लाइड बाय 9 डिवायडेड बाय 4. हा 9 इकडे जाईल आणि 4 त्याच्या खाली येईल किंवा 4 9 ने डिवाइड करायचं म्हणजेच 9/4 ने मल्टिप्लाय करायचं. तर याच्यामध्ये आपण 4 ने डिवाइड करूया. 4 1s are
4 वन जार 14 राहिले, 4 थ्री जार 12 झाले, 20 झाले, 20 आणि 1, 2, 3 बरोबर. आता 1,35,000 मल्टिप्लाइड बाय 9 जे आपल्याला मिळतील 12,15,000. तेव्हा हे जे टोटल सोल्जर्स आहेत, याच्या 1/3 सोल्जर्स हे त्यांनी नॉर्थ ईस्ट बॉर्डरवर पोस्ट केलेले आहेत आणि तेच किती सोल्जर्स आहेत असा आपल्याला प्रश्न आहे. त्यामुळं नॉर्थ ईस्ट बॉर्डरवरचे सोल्जर्स आपले असतील ऑन नॉर्थ ईस्ट बॉर्डर हे असतील 1/3 ऑफ 12,15,000. त्याच्यामध्ये इथं आपण 3 ने डिवाइड करूया. 3 वन जार 3 फोर जार 0, 3 फाइव जार 0, 0, 0. सो देअरफॉर नॉर्थ ईस्ट बॉर्डरवर जे सैनिक असतील ते असतील 4,05,000. तर हे आपलं आन्सर आहे. आता आपण रेसिप्रोकल्स किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय ते बघूया. समजा 3/4 हा फ्रॅक्शन मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची अदलाबदल करून 4/3 असा लिहिला तर 3/4 आणि 4/3 यांना एकमेकाचे रेसिप्रोकल्स म्हणतात. अजून एक एक्झाम्पल बघूया. 7/3 या फ्रॅक्शनमध्ये पुन्हा मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची अदलाबदल केली तर मला मिळेल 3/7. तर 7/3 आणि 3/7 यांना एकमेकाचे रेसिप्रोकल्स म्हणतात. आता ह्या रेसिप्रोकल्सचं एक वैशिष्ट्य आहे. समजा आपण त्यांचं प्रॉडक्ट घेतला म्हणजे 3/4 मल्टिप्लाइड बाय 4/3 मी केलं तर ह्या 3 ला हा 3 कॅन्सल होतोय आणि ह्या 4 ला हा 4 कॅन्सल होऊन मला 1 मिळतात. तसंच 7/3 ला त्याच्या रेसिप्रोकलनी म्हणजे 3/7 ने मी मल्टिप्लाय केलं तर ह्या 7 ला हा 7 कॅन्सल होतोय. या 3 ला हा 3 कॅन्सल होतोय आणि मला 1 मिळतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक रूल मिळतोय की प्रॉडक्ट ऑफ रेसिप्रोकल्स 2 चा रेसिप्रोकल 1/2 होईल. 1/4 चा रेसिप्रोकल 4 होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चा रेसिप्रोकल 1च असेल आणि 0 बद्दल काय म्हणता येईल? 0 चा रेसिप्रोकल समजा मी लिहिला, तर मला तो 1/0 असा लिहावा लागेल. पण आपल्याला माहीत आहे, की 1/0 ही संख्या अस्तित्वातच असत नाही. त्यामुळं 0 ला रेसिप्रोकल असत नाही. नो रेसिप्रोकल. ठीक आहे. आता आपण डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स बघूया. म्हणजेच फ्रॅक्शननी डिव्हाईड कसं केलं जातं ते. सुरुवातीला आपण बघूया 12 डिव्हायडेड बाय 4. आता इथं 12 ला मी 4 ने डिव्हाईड करताना सुरुवातीला मी 12 लिहितो. नंतर मी हे जे डिव्हिजन साइन आहे त्याच्याऐवजी मी मल्टिप्लिकेशन साइन लिहितो आणि त्याच्यानंतर हा जो 4 आहे त्याचा रेसिप्रोकल जो 1/4 आहे त्याला मी मल्टिप्लाय करतो. आता इथं 12 ला 4 ने डिव्हाईड होईल. 4 वन जार 4 थ्री जार. त्यामुळं हे जे डिव्हिजन आहे हे मला 3 असं मिळेल. दुसरं एक एक्झाम्पल बघूया. 5/7 डिव्हायडेड बाय 2/3
नेहमीप्रमाणे पहिला जो फ्रॅक्शन आहे, तो मी आहे तसाच लिहिणार 5/7. त्याच्यानंतर हे डिव्हिजन साइन जे आहे, ते मी मल्टिप्लिकेशन साइन लिहिणार आणि हा जो 2/3 आहे, याचा मी रेसिप्रोकल जो 3/2 येतो, तो लिहिणार. आता मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्समध्ये 5 3s आर 15 अपॉन 7 2s आर 14 होईल. याच्यामध्ये आपल्याला एक रूल मिळतो, की ज्यावेळेला आपण एखाद्या फ्रॅक्शनने डिव्हाईड करतो, तेव्हा आपल्याला 2 गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे डिव्हिजन साइन हे मल्टिप्लिकेशन साइनमध्ये लिहायचं आणि दुसरं म्हणजे दुसरा जो नंबर असतोय, ज्याने आपण डिव्हाईड करतो, त्याचा रेसिप्रोकल आपल्याला वापरायला लागतो किंवा रेसिप्रोकल ऑफ सेकंड नंबर असं पण आपण म्हणू शकतो. आता आपण बघूया डिव्हिजन बाय फ्रॅक्शन्स म्हणजेच फ्रॅक्शननी डिव्हाईड कसं करतात. आता आपण बघूया फ्रॅक्शनने डिव्हाईड कसं करतात. पहिलं एक्झाम्पल घेऊया. 5/7 ला मी 2/3 ने डिव्हाईड करतो. आता डिव्हाईड करताना पहिल्यांदा काय करायचं? पहिला नंबर आहे तसाच लिहायचा. नंतर हे जे डिव्हिजन साइन आहे, ते मल्टिप्लिकेशन म्हणून लिहायचं आणि हा जो डिव्हायझर आहे, त्याचा रेसिप्रोकल इथं लिहायचा 3/2. यानंतर नेहमीप्रमाणे फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 3s आर 15 आणि 7 2s आर 14. अजून एक एक्झाम्पल बघूया. 2/3 डिव्हायडेड बाय 1/4. इथं पण मी हा पहिला नंबर आहे तसा लिहितो. त्याच्यानंतर हे डिव्हिजन जे साइन आहे, ते मी मल्टिप्लिकेशन साइन म्हणून लिहितो. नंतर ह्या 1/4 चा रेसिप्रोकल जो 4 आहे, तो इथं लिहितो. आणि हे येईल 2 4s आर 8/3. त्यानंतर 5/9 डिव्हायडेड बाय 2/3 करतो मी. हे होईल प्रथम 5/9 नंतर डिव्हिजन ऐवजी मल्टिप्लिकेशन साइन आणि या 2/3 चा रेसिप्रोकल म्हणजे 3/2. याच्यामध्ये या 3 नी या 9 ला मल्टिप्लाय होईल आणि आन्सर मिळेल 5 1s आर 5 आणि 3 2s आर 6. आता करूया 11/12 डिव्हायडेड बाय 7/4. सर्वप्रथम मी 11/12 लिहितो. त्यानंतर डिव्हिजन ऐवजी मल्टिप्लिकेशन साइन आणि या 7/4 चा रेसिप्रोकल 4/7 लिहितो. आता इथं 4 नी 12 ला डिवाइड होईल. 4 3s आर 12. सो जे होईल 11/3 7s आर 21. तर अशा पद्धतीनं आपण फ्रॅक्शननी डिव्हाईड करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक रूल लक्षात आला असेल. तर तो रूल असा आहे, की टू डिव्हाईड बाय फ्रॅक्शन म्हणजेच फ्रॅक्शननी डिव्हाईड करताना यू मल्टिप्लाय बाय इट्स रेसिप्रोकल. तर अशा पद्धतीनं फ्रॅक्शननी डिव्हाईड करू शकतो.